मित्रांनो, आज आपण पाहूयात तुमच्याकडे जे काही मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी ॲप आहे ते नवीन अपडेट झालेलं आहे. तर तुम्हाला ते लॉग आउट केलेलं आहे. आपण पुन्हा त्यामध्ये कशाप्रकारे लॉग इन करू शकता. तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा महसूल विभाग जो काही तो तुम्हाला निवडायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो काही हंगाम आहे आणि ई-पीक पाहणीची तारीख दिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे. शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करा. या ठिकाणी या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला जो काही संकेतांक पाठवा त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही संपूर्ण नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. आणि ते नाव तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येतं संकेतांक पाठवा. तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. 4 अंकी OTP असेल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे. OTP तुम्ही या ठिकाणी एंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही या ई-पीक पाहणी ॲप आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते लॉग इन पेजवरती घेऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला जे काही पेज आहे तर ते अशा प्रकारचं यू आर रजिस्ट्रेशन सक्सेसफुली म्हणून एक मॅसेज खाली तुम्हाला शो होईल. तो शो झाल्यानंतर इथं तुम्ही जी काही सूचना आहे ती सूचना वाचून घ्या. त्यानंतर तुम्हाला खातेदाराचे नाव जे काही ते निवडायचं आहे. तुमच्या नावावरती जर जमीन असेल तर तुम्ही तुमचं नाव निवडू शकता अथवा तुमच्या फॅमिलीमध्ये ज्याच्या नावावर जमीन आहे त्यांचं निवडा. त्यानंतर तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि तुमचं जे काही गाव आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते पुढं स्क्रोल करायचं आहे आणि तुम्ही तुमचं गाव निवडल्यानंतर नेक्स्टवर जे काही ॲरो आहे हे यावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही तुमचं पहिलं नाव अथवा तुमचं आडनाव अथवा तुमचा गट क्रमांक यानुसार तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. तर त्यामध्ये तुमचं अजून मधले नाव आहे, खाते क्रमांक आहे, असे वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या नावावरून जर शोधायचं असेल तर तुमचं नाव पहिले सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी नाव टाकायचं आहे. नाहीतर सोपं गट क्रमांकावरती क्लिक करा आणि तुमचा जो काही गट क्रमांक असेल तो या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी तुम्हाला शो होईल. नाव शो झाल्यानंतर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे आणि नाव सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर खाते क्रमांक तपासा. या ठिकाणी तुम्हाला शेवटचे डिजिट दाखवल. त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक